श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुमच्यावर स्वामींचा कृपा आशीर्वाद आहे, म्हणूनच हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे आला आहे. जर तुम्ही काही मिनिटे हे ऐकत असाल तर तुमचं दुःख आनंदात परिवर्तन करण्याची क्षमता स्वामीत आहे आणि स्वामींच्या संदेशात आहे. तेव्हा संदेश पुढील काही मिनिटे एकाग्र मनाने एकांतात ऐकून घ्या. तुमच्यावर याचा सकारात्मक परिणाम होणार आहे. देव म्हणतात, बाळा, कदाचित खूप दिवसांपासून तू प्रार्थना करतोयस. होय, कदाचित तुला असं वाटतं की मी उशीर करतो तुला आशीर्वाद देण्यासाठी, तुझ्यासाठी चमत्कार पाठवण्यासाठी. पण तसे काहीही नसून मी तुझ्यासाठीच कार्य करत आहे. पुढची वेळ तुला पुढे नेणारी आहे. पुढचा काळ तुला तुझ्या अश्रूंपासून दूर नेणारा आहे आणि तुला सुख, संपन्नता आणि आनंद देणारा आहे. या काळातच तुम्ही आनंदाची बातमी प्राप्त करणार आहात. फक्त पुढील काही मिनिटे हा संदेश माझ्यासोबत ऐकत राहा. तुमची उपस्थिती इथे दर्शवण्यासाठी तुम्ही नामस्मरण श्री स्वामी समर्थ लिहू शकता. परमेश्वराची कृपा आजपर्यंत तू स्वीकारली आहेस आणि पुढेही स्वीकारशील. तू जे काही सहन केलं आहे ते इथून पुढं तुला सहन करावं लागणार नाही. संदेश ऐकला तर आजपासून तुझ्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होईल. बाळा, म्हणूनच डोळे मिट, शांत रहा, मनाला शांत कर, कारण हा माझा संदेश आहे जो तुझ्यापर्यंत मी पाठवला आहे. तुझे डोळे मिटल्यावर एक दीर्घ श्वास घे आणि हा ऐकण्यास सुरुवात कर, कारण माझा मंत्र आणि माझा मोठा आशीर्वाद तुला मिळणार आहे. जेव्हा जेव्हा तू मंत्र म्हणशील तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी मोठे आशीर्वाद येऊ लागतील. काही गोष्टी घडण्याची सुरुवात झाली आहे. बाळा, तू एकटा नाहीस, तर तू सदैव माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण आहेस. बाळा, आता जे मी तुला सांगणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे, कारण हे ऐकतानाच तुझ्या मनावरचा ताण, तणाव आणि संघर्ष कायमचा दूर होणार आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक क्षण येतो ज्यामुळे तो त्रासतो, कंटाळतो आणि तूही त्याचप्रमाणे त्रासला आहेस, कंटाळला आहेस. तर पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकून घे. तू विश्वासाने ऐकशील तर तुझ्यासाठी तुझ्या आयुष्यात काहीच चांगलं होत नाही असं तुला वाटत असताना देखील चमत्कार घडू लागतील. होय, क्षणार्धात चमत्कार करणारा तुझा देव, तुझा भगवंत आज तुझ्या पुढे उभा आहे. स्वामी, माझी वेळ कधी येणार, तू वारंवार विचारतोस ना, तर तीच तुझी शुभ वेळ सुरू झाली आहे. अगदी या क्षणापासून, ज्या क्षणाला तू हा संदेश ऐकण्यास घेतला आहे, विश्वास बसणार नाही इतके आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहेत. चमत्कार घडतील, कारण तुला त्यावर विश्वास ठेवावा लागेल. सर्वात जास्त संघर्ष ज्यांनी अनुभवले आहेत तोच आता ते सुख देखील अनुभव करणार आहे. माझ्या प्रिय बाळा, मला तुझी मदत करायची आहे. आयुष्यात इतकं कठीण असतानाही तू माझं नामस्मरण सोडलं नाहीस, माझ्यावरचा विश्वास सोडला नाहीस. म्हणूनच आज मी तुझ्या मनावरचा ताण, तणाव आणि तुझ्या मागची असलेली इडापिडा नष्ट करण्यासाठीच इथे उपस्थित झालो आहे. बाळा, या संदेशासोबतच तू माझा आशीर्वाद प्राप्त करशील. माझे चमत्कार वारंवार तुला प्राप्त होऊ लागतील. तुझ्या आयुष्यात ही परीक्षेची वेळ होती, ती आता तू उत्तीर्ण केली आहेस, कारण तू मजबूत बनत आहेस. तुला आयुष्यातील मोठ्या आनंदासाठी तयार करत आहे. जसं सोनं अग्नीमध्ये तपवल्यावर अधिक चमकतं, तसंच जसं एखाद्या खाणीतला हिरा ज्याप्रमाणे चमकवावा आणि तो अधिक कुणालाही आकर्षित करावा इतकं सामर्थ्य तो निर्माण करतो जेव्हा तो हिरा बनतो, त्याचप्रमाणे तुझ्या आयुष्यात देखील एक लख प्रकाश मी पाठवणार आहे, ज्या प्रकाशामुळे तुझी उन्नती, तुझी प्रगती
अधिक प्रमाणात होताना तुला अनुभव येणार आहे. माझ्याकडे तुझ्यासाठी खूप काही आहे. ते तुला सर्वच मिळणार आहे. शांत राहा, कारण ते तुलाच मिळणार आहे. ते कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही किंवा तुला त्यापासून दूरही करू शकत नाही. बाळा, पुढील काळ तुझा जिंकण्याचा आहे. तेव्हा जिंकण्यासाठी तू तयार आहेस? तू केलेले प्रयत्न मी पाहत आहे. आता तुला मोठ्या यशापासून कोणीही थांबवू शकत नाही. माझ्या प्रिय बाळा, आज काहीतरी असं विशेष तुझ्या मार्गात येत आहे, ज्यामुळे तुझी अधिक प्रगती आनंदाने, उत्साहाने होणार आहे. कदाचित तुम्ही अपेक्षा देखील केली नाही इतके आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊ लागतील. तुम्ही तुमच्या कर्माचे फळ नक्कीच मिळवणार आहात. म्हणूनच हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे येऊन थांबला आहे. तुमची प्रतीक्षा थांबली आहे, कारण आता तुम्ही मोठ्या आशीर्वादाने भरल्या जात आहात. कुणीही तुमचं शत्रुत्व करो, तुमच्यावर क्रोध करो किंवा तुमच्या ईर्ष्याभाव दाखवो, तरीही तुम्हीच पुढे जाणार आहात. तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय प्राप्त करणार आहात, कारण मी तुम्हाला दुप्पट शक्ती देत आहे. त्यामुळे तुम्ही अधिक प्रगतीसह पुढे जात आहात, अधिक आनंदासह पुढे जात आहात. कोण तुमच्याबद्दल किती वाईट भावना ठेवत आहे, वाईट बोलत आहे, तुम्हाला काळजीत टाकण्याचा प्रयत्न वारंवार केला जात आहे, त्याकडे दुर्लक्ष करा. बाळा, आज माऊलीचा हा संदेश निश्चिंत मनाने ऐकत राहा. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला बाहेर काढण्याची क्षमता फक्त परमेश्वर भगवंतात आहे. जर तुम्ही भगवंतावर विश्वास ठेवत असाल, करत असाल, तर आत्ताच होय देवा, कठीण काळातही तू मला मार्ग दाखवला आहेस असे स्वीकार करा. परिस्थिती बदलेल. कितीही कठीण वाईट परिस्थिती सुरू असेल तर ती संपणार आहे. अगदी काही तासात, कुणासाठी काही दिवसात, तर कुणासाठी काही हप्त्यांमध्ये ती संपणार आहे. तुम्ही धीर ठेवा, संयम ठेवा आणि काळजी करू नका. आरोग्याचे आशीर्वाद तुमच्या मार्गात भरभरून देण्यासाठी मी आलो आहे. या महिन्यात ज्यांना काही त्रास होत होते, ते सुद्धा बरे होण्याच्या आता स्थितीत येणार आहेत. कारण देवाची केलेली भक्ती फळाला येत आहे. तुम्ही केलेले संकल्प पूर्ण केल्या जात आहे. तुमच्या इच्छा आता पूर्णत्वास जात आहेत. होय, तुम्ही जे काही देवाला स्वीकार करण्यासाठी सांगितले होते, ते देखील देवाने स्वीकार केले आहे. तुमची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. तुम्ही देवाकडे जे काही मागितले आहे, तेच तुम्हाला आता मिळणार आहे. तुमच्या शक्यतांना वाढवणारा हा दिव्य पवित्र संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा. याचा तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होणार आहे. तुमच्या आधी व्याधी आणि त्रास, दुःख, यातना संपवणारा हा दिव्य पवित्र संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल, त्या क्षणापासून रोगराई आणि दुष्ट नजरा तुमच्यापासून वेगळ्या केल्या जाणार आहेत. तुमचा विश्वास आहे ना? तर कधी-कधी रात्रीतून सुद्धा चमत्कार घडू शकतात. विश्वास ठेवा, कारण चमत्कार देणारा तुमचा भगवंत आहे, परमेश्वर आहे. परमेश्वरी शक्ती अफाट, अनंत आणि सकारात्मक आहे. तुमच्या वाईट परिस्थितीला कधीही समाप्त करण्यासाठी देवाचे आशीर्वाद तुमच्या मनाप्रमाणे येत आहेत. स्वामी माऊलीचे शुभ आशीर्वाद निरंतर तुझ्या पाठीशी आहेत. आता अद्भुत चमत्काराला सुरुवात होत आहे. तुमचं जीवन हे तुमच्या खूप काही वेळेच्या अगोदरच तुम्हाला ते सर्व काही मिळणार आहे, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. कधीकधी आर्थिक संपन्नता आणि खूप काही अशा गोष्टी ज्या हल्ल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटत असतं, तेव्हाच देव तुमच्या चिंता दूर करू लागतो. तेव्हाच देव तुम्हाला काळजीतून बाहेर पडणारे मार्ग दाखवू लागतो. तुम्ही फक्त स्वामींच्या चरणी नतमस्तक राहा. सर्व काही सोपवून द्या आणि अद्भुत आशीर्वादाने भरण्यासाठी तयार व्हा.
स्वामी माऊली तुम्हाला खूप काही अद्भुत चमत्कार या संदेशामार्फत तुमच्यासाठी देत आहेत. ते स्वीकार करा. संदेश ऐकत असताना मनापासून देवाची प्रार्थना करा, कारण प्रार्थना स्वीकार केल्या जाते. तुमचे आयुष्य बदलणार आहे. म्हणूनच हा दैवी कृपेचा संदेश तुमच्या पुढे येऊन थांबला आहे. तुम्ही योगायोगाने नाही, तर देवाच्या आशीर्वादाने, देवाच्या कृपेने परिपूर्ण होणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात. तुम्हाला आता कुठेही खेचणे तुमच्या शत्रूला परवडणार नाही किंवा तुमच्या शत्रूला ते जमणार नाही, कारण देव आता सदैव तुमच्या सोबत आहे. देवाने ज्याचा हात धरला आहे तो पुढेच पुढे जाणार आहे. त्याच्या जीवनात ती प्रगती, ते आशीर्वाद आणि ते चमत्कार, शुभ आशीर्वाद निरंतर प्राप्त होणार आहे. तुम्ही तुमचे प्रेम प्राप्त करणार आहात, कारण तुम्हाला तुमचे प्रेम मिळणार आहे. देव तुमची इच्छा पूर्ण करतो आणि तुमच्या जीवनाला यशस्वी करण्यासाठी तुम्हाला आशीर्वादाने भरतो. तुमचे प्रेम जीवन आनंदाने भरून जाण्यासाठी तुम्ही केलेली प्रार्थना स्वीकार करतो. कदाचित काही लोकांचा विश्वास बसतो किंवा नाही बसत, पण जे कोणी देवाकडे येतात आणि नामस्मरण करतात त्यांचा संपूर्ण विश्वास बसतो. कारण आज तू हा संदेश ऐकत आहेस, हा लाखो लोकातून तुझ्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. कारण तुझ्यासाठी देव ते सर्व काही करतो, घडवतो आणि मग आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाकत राहा. कारण तुझ्या प्रत्येक पावलापरी देव तुझ्या सोबत आहे. बाळा, घाबरणे सोड, भीती, भय सोड आणि आशीर्वाद प्राप्त कर. मी तुझ्या जीवनात सर्व काही शुभ आशीर्वाद देत आहे. हे प्राप्त होण्यासाठी फक्त तुम्ही प्रार्थना करा, नामस्मरण करा. स्वामींना नामस्मरण अत्यंत प्रिय आहे. स्वामी तिथेच उपस्थित होतात जिथे स्वामींचे नामस्मरण केल्या जाते. जो भक्त आतुरतेने स्वामींची वाट पाहतो, नामस्मरण करतो, त्याच्या पुढे हे संदेश पोहोचतात. कारण माऊली स्वतः त्यांच्यापर्यंत हे संदेश पोहोचवतात. कारण या ब्रह्मांडातून तुम्ही निवडल्या गेला आहात त्या आशीर्वादांसाठी, त्या सर्व जीवनासाठी जे सुखाने भरलेले असेल. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. विरोधक तुझी चर्चा करत असेल, कारण तुझ्यात ती गोष्ट आहे जी चर्चा करण्यासारखी आहे. खूप काही वाईट बोलत असेल, तर ते सर्व काही आता निश्चिंत राहून तू शांतपणे ऐकून घे. कारण पुढील सर्व काही चित्र बदलणार आहे. आता ज्या लोकांजवळ तुझे शत्रू तुझा पराभव पाहतात, तुझ्या वाईट गोष्टी सांगतात, तेच त्याच्यासमोर सर्व काही सांगतील की तुम्ही आता हे शत्रुत्व करू शकत नाही किंवा तुम्ही त्यांचा विरोध करत आहात, हे बरोबर नाही. कारण तो तर स्वामीप्रिय बाळ आहे. म्हणूनच आता तुमच्यापासून सर्व काही दूर जाणार आहे. लोकच तुमच्या सर्व काही चिंता दूर करणार आहेत. कारण लोक पाहत आहेत की तुम्ही नामस्मरण करता. तुम्ही परमेश्वरावर आशीर्वादाचे पात्र बाळ आहात आणि म्हणूनच तुम्ही निवडल्या गेला आहात. देव तुम्हाला कधीही रिकाम्या हाताने ठेवत नाही, तर देव तुमच्यासाठी आशीर्वाद पाठवतो. देव म्हणतात, बाळा, तुझ्या शत्रूंना तुझ्या समोर त्यांच्या वाईट कर्मांची शिक्षा मिळणार आहे. जर तू मनापासून त्यांना माफ केलंस तर ती शिक्षा टळू शकेल. पण जर तू त्यांना त्या वाईट कर्माची शिक्षा भोगण्यासाठी निवडलं असेल आणि तुझ्या मनापासून तुझी इच्छा असेल की त्यांना ती शिक्षा प्राप्त व्हावी, तर नक्कीच देव न्याय करेल आणि तुझ्यासोबत न्याय होईल. बाळा, मला तुझी मदत करायची आहे. तुला ती अपेक्षित वेळेत प्राप्त होणार आहे. तुम्हाला त्यामध्ये उगाचच काहीही करायचं नाही, कुणाला वाईट बोलायचं नाही, वाईट विचार करायचे नाही. पण ज्यांनी तुमचं वाईट करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्यासाठी देवच न्याय करणार आहे. बाळा, सकारात्मक विचार ठेव. कोणी कितीही तुझ्याबद्दल वाईट विचार करोत तरी तू निरंतर सकारात्मक राहा. बाळा, खूप दिवसांपूर्वी तू काही मागितले होते, पण ती वेळ योग्य नव्हती, म्हणून ते तुझ्यापर्यंत येऊन पोहोचलं नाही. पण आज मात्र तुझ्यासाठी शुभ वेळ आहे. तू जे काही मागत आहेस ते मिळण्याची शुभ वेळ येत आहे. आता कठीण
तुझ्या आयुष्यातून निघून जात आहे. बाळा, मला तुझ्यासाठी खूप काही द्यायचं आहे. काही गोष्टी बदलायच्या आहेत आणि तुला देखील तुझ्या आयुष्यात काही बदल, सकारात्मक बदल, परिवर्तन घडवायचं आहे. त्यासाठी तयार हो. कारण माझी मदत त्यांनाच मिळते जे विश्वास ठेवतात माझ्यावर, या संपूर्ण सृष्टीवर आणि भगवंतांच्या आशीर्वादांवर. जर तुम्ही या संदेशासोबत पुढील काही मिनिटे नामस्मरण ऐकणार असाल, तर तुमच्यात ती पवित्रता जागृत होईल. तुमचं प्रत्येक कार्य सिद्ध होईल आणि तुम्हाला आशीर्वाद मिळतील. हे आशीर्वाद त्या भाग्यशाली बाळालाच मिळतील, जो देवावर प्रचंड विश्वास ठेवतो, जो नित्यनेमाने नामस्मरण करतो, देवाला वेळ देतो. तुमचा दिलेला वेळ इथे वाया जात नाही, व्यर्थ होत नाही, तर तो देवाच्या नामस्मरणात मोजला जातो. तुम्ही माझे संदेश ऐकता, कारण जेव्हा जेव्हा भक्त नामस्मरणाला किंवा संदेशांना दुर्लक्ष करू लागतात, तेव्हा त्यांच्यात अहंभाव जागृत होतो आणि तोच परमेश्वरी शक्तीला पसंत नाही. जर तुम्ही संदेश ऐकल्यानंतर तुमच्या पूर्ण मनावर सकारात्मक परिणाम होत असेल, तुमची कार्य सिद्ध होत असतील, तुम्हाला यश मिळत असेल, तुम्हाला आनंद मिळत असेल, तर नक्कीच तुम्ही संदेश ऐकावे, वारंवार ऐकावे आणि यातून जे मिळणारे तुम्हाला संकेत आहेत ते सिद्ध समजावे आणि हे स्वीकार करावे. देव तुमच्यासाठी द्वार उघडतो. ज्या तुम्ही शोधत आहात त्या सर्व काही गोष्टी या संदेशात देण्यात आलेल्या आहेत. या संदेशातून प्राप्त करणारी ऊर्जा तुमच्यासाठी सकारात्मक आहे. माऊलीवर विश्वास ठेवा. माऊली कधीही तुमच्यासाठी वाईट, चुकीचं देणार नाहीत. जेव्हा जेव्हा देव देतो तेव्हा ते स्वीकार करा, कारण ते अनंत होऊन तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतं. जर तुम्ही हे सर्व काही दूर ढकलण्याचा प्रयत्न करत असाल, तरी देखील देव तुम्हाला एक संधी देतो आणि सर्व काही दुःख, त्रास, वाईट तुमच्यापासून वेगळं करतो. शत्रुपीडा असो, कष्ट असोत किंवा काही ऋण असो, ते देव तुमच्या सर्व काही चिंता नष्ट करण्यासाठी नियोजन करतो. तुम्ही जर देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पुढील काही मिनिटे या संदेशाला देत असाल, तर निरपेक्ष भावनेने तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण केल्या जातील. तुम्ही देवासमोर नतमस्तक आहात. तुम्ही देवावर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास दाखवता, याचं प्रतीक हा संदेश ऐकणे आहे. जेव्हा तुमच्या जीवनात काही त्रास असतो किंवा काही पीडा असते, त्या पीडेतून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला असे सकारात्मक संदेश, संकेत प्राप्त होतात, तेव्हा ते मनपूर्वक स्वीकार करा. तुम्हाला कधीच यापासून त्रास होणार नाही, कारण देवाचे आशीर्वाद, देवाचं प्रेम या संदेशातून तुम्हाला मिळत असतं. जर तुम्ही मनपूर्वक संदेश ऐकत आहात, नामस्मरण ऐकत आहात, तर तुमच्या स्वभावात कमालीचा फरक तुम्ही पाहाल. तुमच्या प्रत्येक कार्यात देवाची मदत तुम्ही अनुभव कराल, कारण ही अनुभवण्याची गोष्ट आहे. देव त्या प्रत्येक ठिकाणी येतो जिथे त्याचे भक्त नामस्मरण करतात. जर तुम्ही देवाकडे येत आहात आणि देवाला स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी आणि इतरांसाठी सर्व शुभ मागत आहात, तर तुमचंही शुभच शुभ होणार आहे. कधीही तुमच्याकडे अशुभ येणार नाही, वाईट होणार नाही, कारण निरंतर जे चांगले विचार करतात, सकारात्मक बोलतात, सकारात्मक वागतात, त्यांच्या दिशेनेच देव ते सर्व चमत्कार पाठवतो आणि त्याला निवडतो त्या चमत्कारांसाठी, त्या आशीर्वादांसाठी, मनासारखं घडण्यासाठी. त्याचप्रमाणे तुम्ही देखील निवडल्या गेला आहात, कारण देव सर्व काही पाहतो. तुमच्या जीवनात तिसरं कुणीतरी तुम्हाला त्रासदायक वातावरण निर्माण करत आहे, तुम्हाला चुकीचे संदेश देत आहे किंवा तुम्हाला चुकीच्या वळणावर नेत आहे, तर देव तुम्हाला चांगल्या वळणावर आजपासून नेण्यासाठी तुम्हाला अशा ठिकाणी नेणार आहे जिथे तुमचे प्रयत्न यशस्वी होणार आहेत. तुमच्या जवळपासची लोक आता तुम्हाला ते सर्व काही मदत करणार आहेत आणि तुम्हाला निरंतर देवाचे नामस्मरण करण्याची इच्छा जागृत होणार आहे, कारण ध्यानात देवाने तुम्हाला आशीर्वाद दिले आहेत. ते निरंतर आता तुमच्यावर वर्षाव करत आहे. तुमची चिंता
आता नष्ट केला जाणार आहे. शत्रूचा पराभव निश्चित आहे आणि तुमचा विजय हाही निश्चित आहे. कधीही स्वतःला एकटं समजू नकोस. हम गया नहीं जिंदा है या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेव, कारण मी सदैव तुझ्या जवळपास आहे. आशीर्वाद तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये माघार घेऊ देणार नाहीत, कारण बाळा, तुला भक्कम करण्यासाठीच, तुला आत्मविश्वास खंबीर करण्यासाठीच तुझे स्वामी आज तुझ्या पुढे उपस्थित आहेत. तुझे अश्रू थांबतील आणि तुला शत्रूपुढे हरावे लागणार नाही, तर या लढाईत तूच जिंकणार आहेस, तूच यशस्वी ठरणार आहेस. हा पवित्र दिव्य संदेश त्याचेच नियोजन आहे की तूच जिंकणार आहेस, म्हणून हा संदेश तुझ्यापर्यंत येऊन थांबला आहे. भक्तांनी कधीकधी संपूर्ण विश्वास ठेवावा, भक्तीत अंतर करू नका, कारण जेव्हा भक्तीत अंतर होते तेव्हा श्रद्धा कमी होण्यास विलंब लागत नाही. म्हणून जितकी श्रद्धा आणि विश्वास ठेवाल तितकेच माऊलींचे आशीर्वाद प्राप्त कराल. स्वामी माऊलीचा जयघोष करायला विसरू नका. माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका. तुमच्या शत्रुपीडा, त्रास आणि वाईट, तुमचं आरोग्य उत्तम राहील आणि तुमच्या त्रासांची आजपासून समाप्ती होईल. मग ती शत्रुपीडा असो, तुम्हाला कोणी फसवणूक करत असो किंवा आणखी काही असो, ते सर्व काही नकारात्मक तुमच्यापासून वेगळं करण्यात येईल. स्वामी माऊली तिथेच उपस्थित असतात जिथे स्वामींचे भक्त स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवतात. स्वामी भक्त आहात तेव्हा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. पुढील मंत्र काही मिनिटे ऐकणे तुमच्यासाठी हिताचे आणि शुभ ठरणार आहे, तेव्हा पुढील काही मिनिटे या नामस्मरणाला द्या. तुमच्या मनाप्रमाणे चमत्कार घडू लागतील. तुम्हाला देवाकडून मदत मिळेल, संघर्ष संपतील आणि तुम्ही जे काही प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत आहात देव त्यात यश भरेल आणि तुम्ही पुढे जाल. तुमचे सहकुटुंब आनंदाने भरेल. वाईट तुमच्याजवळून काढले जाईल. त्याचप्रमाणे काही वाईट लोक, काही वाईट संगती तुमच्या जवळ असतील, त्या देखील तुमच्याजवळून वेगळ्या केल्या जातील आणि तुम्हाला पुढे नेण्याचे मार्ग दाखवले जातील. स्वामी माऊली तुमच्यावर सदैव कृपा करोत, तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी 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 समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री